की चव्हाण साहेब आणि आमचं कुठेतरी एक चांगले ऋणानुबंध आहेत. कारण माझ्या आईचे माझ्या पत्नीचे मामा बाबूराव खिवळकर हे चव्हाण साहेबांचे मित्र होते आणि बाबूरावांच्या आईकडं चव्हाण साहेब नेहमी यायचे आणि त्या मातेकडून सुद्धा चव्हाण साहेबांची अनेक पत्र मला मिळालेली होती. त्यामधली अनेक पत्र त्यांनी तुरुंगातून एरोड्यातून इकडून तिकडून पाठवलेली होती आणि ती पोस्टकार्डावर तर ती पोस्टकार्डावरून पाठवलेली ती पत्र होती आणि बाबूरावांच्या मातोश्री सरस्वतीबाई ह्या यांच्याशी पण माझा चांगला माझ्या लग्नानंतर संबंध आला. तर त्या चव्हाण साहेबांच्या अनेक आठवणी सांगायच्या. जवळजवळ 30-40 पत्र मी त्यांच्या घरामध्ये पाहिलेली आहेत आणि त्या पत्रातली सुद्धा चव्हाण साहेबांची भाषा म्हणजे एखादा नेता जर उत्तम साहित्यिक असेल तर त्याच्या शब्दातून भाषा कशी स्रवते हे मला त्यातून पाहायला मिळालं. आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये फक्त मला असं वाटतं की कुठंतरी आता म्हणजे मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो म्हणून नव्हे, पण अलीकडं कुठंतरी मला महाराष्ट्रभर मराठी भाषेचा, साहित्याचा, संस्कृतीचा आणि इतिहासाच्या विचाराचा कुठेतरी ऱ्हास होताना दिसतोय. आणि ही पडझड वेळेत जर आपण थांबवली नाही तर उद्या खूप वाईट दिवस येतील असं मला वाटतं. अलीकडं तरुणांचं